जय चौंडेश्वरी। आज वसंत पंचमी उत्सव देवांगकोष्टी समाजातर्फे साजरा केला जातोय। आपल्या गावातील चौंडेश्वरी मंदिर हे जवळजवळ 150 ते 250 वर्ष जुनं आहे आणि तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो। यामध्ये यावर्षी आम्ही नवीन पालखी सजावट करून महिलांनी पालखी उचलायचा आम्ही त्यांना मान दिलेला आहे। फार मोठ्या उत्साहामध्ये बालगोपाल, वृद्ध, तरुण तरुणी आणि महिलांनी सहभाग यामध्ये नोंदवला आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी समाज जमा होतो आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी देवीचा उत्सव साजरा केला जातो। आज देवांगकोष्टी समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी मातेचा वसंत पंचमी महोत्सव येवल्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। येवल्यातील सर्व घरातून सर्व समाज बंधू भगिनी आबालवृद्ध सर्वजण मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले आहे। शहरातील मुख्य मार्गावरून ही पालखी मिरवणूक निघते। अगदी पारंपरिक पद्धतीने पोशाख धारण करून या पालखीचे सजावट केलेली असते आणि पालखीचे मानकरी देखील पारंपरिक पोशाखात असतात आणि सर्वच बंधू भगिनी देखील पारंपरिक पद्धतीने यामध्ये सहभागी होऊन आनंदाने उत्साहात नाचत या पालखीमध्ये सहभागी होतात आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यानंतर पालखी मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत मंदिरामध्ये जाते। त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाआरती होते आणि त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होते। महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने या उत्सवासाठी आनंदाने येत असतात, सहभागी होतात आणि अशी हे येवल्याची समाजाचे या वसंत पंचमी महोत्सवाची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली आहे।